मनसे अध्यक्ष राज ठाकरे का विदर्भ दौरा शुरू हो चुका है और ये दौरा गोंदिया जिले से शुरू हुआ है। हालांकि गोंदिया जिले के दौरे पर उन्होंने गोंदिया में 15 मिनट तक कार्यकर्ताओं से मुलाकात कर सभी को आगामी विधानसभा के लिए पार्टी निर्माण शुरू करने का निर्देश दिया और ये बात रखी कि जब तक पार्टी भवन मजबूत नहीं होगा तब तक लोगों में उत्साह नहीं आएगा। मजबूत कार्यकर्ताओं को सभी आम जनता तक पहुंचने का निर्देश देते हुए महज 15 मिनट की बैठक खत्म कर अगले दौरे के लिए निकल गए। वहीं राज ठाकरे गोंदिया जिले के दौरे पर आए हैं। इस दौरान कार्यकर्ताओं में काफी उत्साह का माहौल है। साहेबांनी आम्हाला एवढं सांगितलं की बा जे साहेबांनी एकतर 17 वर्षानंतर साहेब आलेले आहेत इथं गोंदियाला आणि जो कार्यकर्त्यामध्ये जो जोश होता, पदाधिकाऱ्यांमध्ये जो जोश होता, त्यांना पाहून आम्हाला धन्यवाद दिलं त्यांनी आणि आम्हाला ते कानमंत्र दिलं की बाबा तुम्ही पक्षाची बांधणी करा, तळागाळापर्यंत तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपला पक्ष निवडणार आणि आपल्याला खरंच निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल आणि जी बांधणी सध्या आहे ती त्यापेक्षा आपल्याला दुप्पट लोकांपर्यंत पोहोचावं लागेल। कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या विधानसभेबद्दल काय म्हणतात? 4 जागा लढवणार असं सांगितलं। साहेबांचं जे आदेश राहील प्रत्येक मनसैनिकांना तो आदेश पाळावा लागेल आणि साहेबांनी आम्हाला आमच्याशी पर्सनल तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशी एक भेट घेणार आहेत ते आणि त्यानंतर जे आम्हाला ते कानमंत्र देतील त्यावर आम्ही हे करू। साहेबांनी आज आमचे मनसेचे पक्षप्रमुख जे आहेत सन्माननीय राजसाहेब आले, त्यांनी आता येणाऱ्या जो निवडणुका आहेत त्यामध्ये पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याकरिता सांगितलेले आहेत की जर पक्ष बांधणी जर राहिली तेव्हाच ते जे आहे तर आपण निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि जर निवडणूक जिंकायची असेल तर पक्ष बांधणीवर महत्त्वपूर्ण राहणार आहे। आणि त्यांनी सांगितलं आहे का महाराष्ट्रामध्ये जी आज जी परिस्थिती झाली आहे तो जे आपले जे महाराष्ट्र पोलीसवर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर मी मुख्यमंत्री झालो तर 48 तास पोलीस प्रशासनाला फ्री हँड देणार आणि महाराष्ट्र जे आहे ते सरळ महाराष्ट्र जे आहे 48 तासामध्ये करायला सांगितलेले आहे। कारण न्यूज़ के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.